रामकृष्ण हरी. पांडुरंगाचं दर्शन सकाळी अगदी मनोभावे झालेलं आहे. आजचा प्लॅन एकदम भारी आहे मित्रांनो. कोल्हापूर, कनेरी मठ आणि थेट बाळूमामा. बाळूमामाचं दर्शन घेऊन आम्ही मेतकेमध्ये जाणार. एकच दिवसात 5 ठिकाणं. चला सुरुवात करूया. आता वाजले 6. साधारण कोल्हापूरला जायला आम्हाला 9 ते 10 वाजतील. चला तर थेट महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊया. फायनली आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात पोचलो. सकाळी आल्यामुळे भाविकांची गर्दी पण कमी दिसत आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दक्षिणेची काशी असेही म्हणतात. हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी खूप जागरूक देवस्थान आहे. सकाळचं वातावरण असल्यामुळे पाऊसही थोडा पडून गेला होता आणि वातावरण थंड आणि निर्मळ आणि भक्तिमय झालं होतं. आता मनामध्ये फक्त एकच ओढ होती, ती अंबाबाईचं दर्शन. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर भाविकांची गर्दी कमी दिसल्यामुळे आता आमचं मनसोक्त असं दर्शन होणार. महालक्ष्मी मातेचं अगदी मनोभावे दर्शन घेतलं. इथे महालक्ष्मी देवी अंबाबाईच्या स्वरूपात आहे. ती 4 हाताची आहे. एका हातात मातुलिंग फळ, दुसऱ्या हातात गदा, तिसऱ्या हातात ढाल आणि चौथ्या हातात पानपात्र आहे. मंदिर जवळपास 12 ते 1300 वर्ष इतके जुने व प्राचीन आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी अशी मान्यता आहे की देवी सतीचा डोळा इथेच पडला होता, म्हणून हे शक्तिपीठ आहे. विशेष म्हणजे वर्षातून 2 वेळा किरणोत्सव मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या पायापासून चेहऱ्यापर्यंत पडतो आणि हे पाहण्यासाठी लाखो भाविक या कोल्हापूरच्या अंबाबाईला भेटण्यासाठी व दर्शनासाठी येत असतात. आम्ही आता कनेरी मठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत. कोल्हापुरातील एकदम शांत आणि आध्यात्मिक ठिकाण श्री कनेरी मठ. कनेरी मठाला कनेरी संस्थान असेही म्हणतात. ह्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच हे तुम्ही बघू शकता, तिकीट काउंटर आहे. आतमध्ये मोठं असं एक म्युझियम आहे. ते म्युझियम तुम्हाला जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे तिकीट घ्यावं लागतं. साधारण एक पर पर्सन 250 रुपये त्याचा चार्ज आहे. कनेरी मठ लिंगायत धर्माचे सर्वात मोठे पीठ आहे. येथे महाराष्ट्र व कर्नाटकमधील लाखो भाविक दर्शनासाठी व ते म्युझियम बघण्यासाठी येत असतात. आम्ही आता मठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहोत. तिथे शंकराची मूर्ती आणि नंदीचं दर्शन घेऊन आम्ही त्या प्राचीन मंदिराकडे जात आहोत. मंदिराच्या समोरील हा तुम्हाला परिसर दिसत असेल. हा परिसर एवढा स्वच्छ आहे आणि तेवढाच मनाला भावणारा आहे, कारण तिथले नजारे, तिथले देखावे बघून मन अगदी प्रसन्न झाले. ह्या महाराजांच्या चित्रफित आहे. मंदिराच्या आतमध्ये जाताच उजव्या हातावर गणपतीची मूर्ती आहे. त्या गणपतीला नमस्कार केला व चौधरी काकांनी आम्हाला चंदनाचे टिळे लावले. सर्व गुरुबंधूंना त्यांनी अगदी मनोभावे टिळे लावून आम्ही आता त्या शिवकालीन प्राचीन मंदिराकडे जात आहोत. कनेरी मठ हे लिंगायत धर्माचे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे ठिकाण आहे. साधारण 7व्या शतकातील खूप जुने असे हे प्राचीन मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आत प्रवेश करताच आम्हाला त्याची प्रचिती आली, कारण ती कलाकृती आणि ते भव्यदिव्य असं हे मंदिर बघून हे मंदिर किती जुनं आहे याची आम्हाला कल्पना झाली.
मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग, महाराजांची प्रतिमा, पादुका व त्यांची जपमाळ आहे. त्याचं आम्ही दर्शन घेऊन मनोभावे निघालो. शिव मंदिराच्या पाठीमागे श्री काळसिद्धेश्वर महाराज यांचे समाधी मंदिर आहे. आम्ही मनोभावे महाराजांचं दर्शन घेतलं. चौधरी काकांनी हार घातला व आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर हे जे देखावे बघून खरंच मन प्रसन्न झालं. हे सत्संग भवन आहे. या भवनामध्ये कीर्तन, भजन, मुलांचे कुरघुल इथेच भरवले जाते व मठातील मोठमोठे कार्यक्रम या सत्संग भवनमध्येच होत असतात. कनेरी मठ जवळपास 300 वर्ष इतके जुने आहे. साधारण मठाचा परिसर 100 एकर असेल आणि त्यामध्ये आपल्याला मंदिरे, गोशाळा, रुग्णालये, म्युझियम असं सगळं बघायला मिळतं. आता आमचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. मित्रांनो, तुम्हीसुद्धा कोल्हापूरला जर कधी आलात तर कनेरी मठाला नक्की विजिट करा, कारण इथलं प्राचीन मंदिर, मठ बघण्यासारखं आहे. या मठामध्ये जे म्युझियम आहे ते तर खूप अप्रतिम आणि लोकप्रिय आहे, कारण इथे तुम्हाला 12 बलुतेदार पद्धत, आपल्या जीवनातील जीवनशैली सर्व रेखाटलेली आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. तसेच रामायण, महाभारत याचंसुद्धा दर्शन होतं. आता आम्ही बाळूमामाकडे जात आहोत. जाता जाता तुम्हाला हा म्युझियमच्या बाहेरील परिसर दाखवतो. एका दिवसातील तिसरं ठिकाण म्हणजे आदमापूर. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणजे कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागातील लोकांसाठी चालता बोलता देव. त्यांचे खरे नाव बाळाप्पा. त्यांचा जन्म साधारण 1892 साली आदमापूर म्हणजे ह्याच ठिकाणी झाला. बाळूमामा शेतकरी होते, मेंढ्या राखायचे, पण त्यांच्यात एक वेगळी शक्ती होती. आजारी लोकांना बरं करणे, मामांच्या आशीर्वादाने बरे झालेले असे हजारो किस्से आहेत. गोरगरिबांचा कैवारी, निसर्ग प्राणी प्रेमी होते ते. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर हे इथे श्रद्धेचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. इथे आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती हातामध्ये कॉईन घेऊन त्याला चिपकवायचा आणि ती इच्छा व्यक्त करून बाळूमामाचं स्मरण करायचं. आम्ही सुद्धा ते केलं आणि जी आमची इच्छा होती ती आम्ही व्यक्त केली. आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो. बाळूमामाचं अगदी मनोभावे दर्शन घेतलं. बाळूमामाचं दर्शन झालं आणि मंदिराच्या बाहेर आलो. बाहेर येताच इथे श्री दत्ताचं स्थान आहे. त्या श्री दत्ताला नमस्कार केला आणि पुढे जात आहोत. इथे प्रथा आहे, बाळूमामाचं दर्शन झाल्यानंतर बाहेर पडणाऱ्या भाविकाला हळदीचा भंडारा लावला जातो. आणि खरंच हा भंडाराही एवढा गुणकारी व चमत्कारी आहे. ज्या क्षणाला माझ्या कपाळी लावला त्या क्षणी दिवसभराचा थकवा अगदी नाहीसा झाला.
इथे आल्यानंतर महाप्रसादाचा लाभ नक्की घ्या, कारण तो निशुल्क आहे. आता आम्ही सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेत आहोत. आम्ही मेतकेमध्ये पोचलो, जेथे बाळूमामाने नवसाचा खांब रोवलेला आहे हे ते मंदिर. बाळूमामा जेव्हा आदमापूरला आले होते तेव्हा त्यांनी स्वतःच्या हाताने हा खांब रोवला होता. बाळूमामा नेहमी म्हणत होते, जोपर्यंत हा खांब उभा आहे तोपर्यंत माझ्या भक्ताला, माझ्या गावाला कोणतंच संकट शिवणार नाही. म्हणून भक्तांसाठी हा खांब खूप पवित्र आहे. भाविक येथे मोठ्या श्रद्धेने येत असतात आणि नवस करतात. ज्यांचं लग्न जमत नाही, नोकरी मिळत नाही, ज्याच्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, असे नवस करतात श्रद्धे. फायनली आजच्या दिवसातील शेवटचं ठिकाण म्हणजे बाळूमामी. बाळूमामी हे मेतकीमध्ये आहे. बाळूमामानंतर सर्वात मोठं नाव म्हणजे बाळूमामी. लोक त्यांना आईसाहेब असेही म्हणत. मामींचं खरं नाव गंगूबाई आहे. मामी पण बाळूमामासारख्या सिद्ध संत होत्या. हे बाळूमामींचं मुख्य मंदिर आहे. येथे 3 गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. मामींनी लाकडी खांब रोवला आहे. नवस बोलून तो खांब हलवला जातो आणि मनातील इच्छा जर खरी असेल तर खांब हलला जातो, अशी इथे मान्यता आहे. मेतकेमध्ये रोज मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातं. आलेल्या भाविकाला उपाशी पाठवायचे नाही, असं इथे तत्व आहे. बाळूमामा आणि मामींचं नातं खूप निराळं आणि वेगळंच आहे. मामा गावोगावी जाऊन फिरून लोकांना मदत करायचे, तर मामी मेतकेमध्येच राहून येणाऱ्या भक्तांची, भाविकांची नित्याने सेवा करायची. भक्त म्हणतात, मामा म्हणजे शक्ती आणि मामी म्हणजे करुणा. मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू.